स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये अर्थातच रममाण असाल. उद्या आहे गुरुवार, त्यात अमावस्या, त्यात मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटचा गुरुवार. उद्याच्या उद्यापनाविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. कसं करायचं, काय करायचं, जर तुम्हाला चारी गुरुवारमधला एक गुरुवार जरी मिस झाला असेल तरी काय करायचं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. किंवा उद्या पिरियड असेल तर काय करायचं, उद्या सुतक असेल तर काय करायचं, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. उद्या आहे मार्गशीर्ष गुरुवारमधला 5वा गुरुवार, त्यात अमावस्या. अनेक लोकांना असे प्रश्न पडले आहेत. कॅलेंडर इथले मी उचल आहे, थांबा एक मिनिट. अनेक लोकांना प्रश्न पडले आहेत की उद्या अमावस्या आहे आणि करू का नको उद्यापन. तर मी तुम्हाला गेल्या वेळेसच व्हिडिओत सांगितलेलं होतं की उद्या तारीख 11 गुरुवार, अमावस्या सायंकाळी 5:27 आहे. किती? 5:27 अमावस्येच्या कालावधीमध्ये सकाळी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता, काहीही हरकत नाही. दिवसभर पूजा राहू दे. संध्याकाळी 5:27 कथा वाचा, आरती करा, नैवेद्य दाखवा. काय जो असेल पंचपक्वान्न, साधा सुद्धा जो असेल तो नैवेद्य दाखवा. छानपैकी मखाण्याची खीर उद्या करा. मखाण्याच्या खिरीचा किंवा शेवयांच्या खिरीचा नैवेद्य उद्या आवर्जून दाखवा. किंवा पुरणपोळीचा नैवेद्य हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. पुरणपोळी किंवा खीर या दोन्हीतला एक नैवेद्य उद्या आवर्जून दाखवा, विसरू नका. नैवेद्य झाला, सगळं झालं की तुम्हाला थोड्याशा अक्षता तुम्हाला त्या पूजेवर टाकायच्या आहेत आणि नारळ हलवायचा आहे. त्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि संकल्प सोडायचा आहे. तुमचे जितके गुरुवार झाले आहेत तितके गुरुवार बोलून की मी एवढे गुरुवार संकल्पयुक्त करून माझी सेवा पूर्ण केलेली आहे आणि माझ्याकडून काही चुकलं असेल तर माफी असावी, अशी माता लक्ष्मीची तुम्हाला माफी मागायची आहे आणि अशा प्रकारे उद्यापन करायचं आहे. यानंतर तुम्ही जितक्या सवाष्णी बोलवले असतील त्यांची विधिवत ओटी असेल किंवा नारळ असेल, काय जे असेल देणार असाल, एक केळ पुस्तक एवढंच देणार असाल तरीही चालेल. जेवण दिलं तुम्ही 5 कुमारिका, 2 कुमारिका, 1 कुमारिका तरीही चालेल. जशी तुमचं बजेट असेल. स्वतः पुस्तक मी ग्रंथ देत नाही, कारण ते ग्रंथ विनाकारण साठ्यात जातात आणि त्याचा रियूज होत नाही. म्हणून काहीतरी अशी वस्तू द्या. टिकल्याचं पाकिट द्या. संक्रांतीचं जसं वाण लुटतो तसं दिलं तरीही चालेल. आणि तुमच्या मनातच असेल किंवा तुमच्यात पद्धतच असेल ग्रंथ देण्याची तर तुम्ही ग्रंथ देखील देऊ शकता. आता उद्यापन करताना तुम्हाला अजून एक गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की जी कुठली सवाष्णी बरोबर एखादी अजून आली आहे, तिच्याबरोबर अजून एखादी आली आहे, प्रत्येकीला काही ना काही द्यायचं आहे. असं नाही की एकीला दिलं दुसरीला नाही, असं तुम्हाला करायचं नाही आहे. तर तुम्हाला सगळ्यांना येईल तेवढ्या जणींना किमान हळदी कुंकू साखर एवढं तरी तुमच्याकडून गेलंच पाहिजे. आणि एक चांगली 2-4 डझन केळं घरात आणून ठेवा. प्रत्येकीच्या ओटीत फळ घाला, प्रत्येकीला नमस्कार करा. छोट्या मुली ज्या 5 वर्षापर्यंतच्या असतात, 8 वर्षापर्यंतच्या असतात, अशा मुली आल्या तर त्यांना आवर्जून नमस्कार करा. तुम्हाला जर वेळ असेल तर त्यांच्या पाय धुवा किंवा नुसतं डोकं टेकवून त्यांना लक्ष्मी स्वरूप समजून त्यांना नमस्कार करा आणि त्यांच्या हातावर थोडीशी दक्षिणा द्या. छोट्या मुली 5 रुपयात सुद्धा खुश होतात आणि त्यांना खाऊ खा म्हणून सांगा. किंवा छोटे बिस्किट पुडे, डेअरी मिल्कच्या कॅडबऱ्या किंवा पेन्सिल, वही काहीतरी आणून ठेवा. छोट्या मुली येतील त्यांना सुद्धा नाखुश करू नका. त्यांच्याही हातात उद्या काही ना काही द्या. तसं त्यांना रिक्त हातानं पाठवू नका. आता हे झालं सर्वसामान्यांचं, म्हणजे मी जे कोणी आपण करू शकतो त्यांचं. उद्या पिरियड आला असला तर काय करायचं. खूप जणींचं असं म्हणणं आहे की पौष महिना आहे, पुढं करू शकत नाही. पण मी तुम्हाला सांगेन, पौष महिन्यामध्ये जर शाकंभरीचं नवरात्रासारखा एक सुंदर उत्सव येऊ शकतो तर आपण गुरुवारचं उद्यापन सुद्धा करू शकतो. ज्यांचा 4था गुरुवारी उद्यापन झालेलं नाही आहे आणि ज्यांचं काही कारणामुळं उद्या उद्यापन होणार नाही आहे, त्यांनी पुढच्या गुरुवारी शाकंभरी पौर्णिमा, नवरात्रीचा पहिला दिवस आहे, अत्यंत सुंदर दिवस आहे. पौष महिना याकडे बघू नका. आपल्याला कुठलीही नव्याने सुरुवात करायची नसती पौष महिन्यात. जसं की स्वामींचे गुरुवार, वैभवलक्ष्मीचे शुक्रवार,
किंवा स्वामींचे 9 गुरुवार असं जे काही असेल किंवा प्रदोष, अशा गोष्टींना पौष महिन्यात सुरुवात करायची नसते. मात्र उद्यापन करायला काहीही हरकत नसते. म्हणून तुम्ही काय करा, ज्यांचं उद्या काही कारणानं चुकेल, ज्या उद्या नाही करू शकणार, त्यांनी पुढच्या गुरुवारी सुद्धा व्यवस्थित पूजा मांडणी करा आणि त्यानंतर आत्ता सांगितलं त्याप्रमाणे तुम्हाला उद्या पुढच्या गुरुवारी सुद्धा उद्यापन तुम्ही करू शकता. अजून तुम्ही उद्या काय करू शकता, तर उद्या तुम्हाला जर 4ही गुरुवार तुमच्याकडून काहीच करणं झालं नसेल तर फक्त उद्याच्या गुरुवारी सुद्धा तुम्ही एकदाच पूजा मांडू शकता. आणि पूजा मांडून सकाळी मी अमावस्येच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की उद्या लक्ष्मीपूजन कसं करायचं. तुम्हाला शक्य असेल तर उद्या 2 झाडू, 1 झाडू, नवीन आणा, झाडूची पूजा करा. तुमच्या घरात जे काही गुंजभर सोनं आहे, 4 ग्रॅम सोनं आहे, 5 तोळे सोनं आहे, त्या सोन्याची उद्या तुम्ही पूजा करू शकता. वैभवाची तुमच्या पूजा करू शकता. ज्याच्यावर तुमचं पोट चालतं अशा गोष्टींची तुम्ही उद्या पूजा करू शकता. अर्थातच उद्या गाड्या वगैरे तुमच्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवायच्या आहेत. प्रत्येकापुढे एक नारळ वाढवायचा आहे, हे सुद्धा उद्या करायचं आहे. गुरुवारच्या उद्यापनात अमावस्येच्या गोष्टी करायच्या विसरून जाऊ नका. नाही तर उद्यापनामध्ये अमावस्ये दिवसभर आहे. अमावस्येचे जे उपाय सांगितलेले आहेत ते तुम्हाला दिवसभर करायचे आहेत आणि उद्यापन हे संध्याकाळी करायचे आहे. आता ती पूजा कधी उचलायची, तर अक्षता टाकून हलवलेली पूजा शुक्रवारी सकाळी तुम्हाला उचलायची आहे. पूजा उचलताना लक्षात ठेवा, जो ग्रंथ आहे, आपलं जे पुस्तक आहे ते तुम्ही कपाटात ठेवून द्या. आपल्याला ते पुढच्या वर्षीला होतं. नारळातलं पाणी नारळातलं नाही, तांब्यातलं म्हणजे कलशातलं जे पाणी असतं ते घरभर थोडं थोडं शिंपडा, थोडंसं प्राशन करा किंवा हंड्यामध्ये टाका. घरातल्या पाण्यामध्ये ते मिक्स करा आणि बाकीचं तुम्ही झाडाला घालू शकता. जी काही फुलं हार असतील ते तुम्ही निर्माल्यामध्ये, म्हणजे जिथं देवाची फुलं टाकता, एखाद्या शेतामध्ये जाऊन ती फुलं तुम्ही टाकू शकता. तांदळाखालचे गहू किंवा जे तांदूळ आहेत कलशाखालचे ते तुम्ही पक्ष्यांना घालू शकता अथवा तुम्ही घरामध्ये ते वापरू शकता. दोन्ही थोडं थोडं सुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे तो जो नारळ आहे तो तुम्ही वाहत्या पाण्यात सोडा किंवा शेतामध्ये त्याचा तुम्ही झाड लावू शकता. किंवा तुमच्या मंगल कलशामधला जर नारळ बदलायचा असेल घरातला, तर त्यात देखील ठेवून त्याची पूजा तुम्ही कंटिन्यू करू शकता. त्याला जर कोंब आला असेल तर तो जर सुका झाला असेल तर तो सरळ तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करा. तो तुम्ही फोडून मात्र खाऊ नका शक्यतो, असं मी सांगते. पण तुमच्या घरची तरीही सासूकडची पद्धत असेल की नाही तो नारळ खायचाच, तो टाकायचा नाही, तर तुम्ही पद्धती मोडू नका. कारण जैसा देश वैसा भेष असं म्हटलं जातं. त्याप्रमाणे पद्धती, जसं शहर बदलेल तशा पद्धती या बदलत जातात. कुणीही घाबरणार नाहीये, कुणीही बाऊ करणार नाहीये की अमावस्या आहे. तुमचे 3 गुरुवार झाले असले तुम्ही अजून 2 पुढं गुरुवार पौष महिन्यात सुद्धा धरू शकता. हे मी तुम्हाला सांगते. असं कुठंही शास्त्रात लिहिलं नाहीये की पौष महिन्यात तुम्ही गुरुवार करू शकत नाही. आपण रेग्युलर आपले 11-21 जे चालू आहेत ते सुद्धा पौष महिन्यात करणारच आहोत. मग हे गुरुवार केले म्हणून काही वेगळे होणार आहे का, तर नाही. उद्याच्या दिवशी तुम्ही घरामध्ये हळदीचं लेपन करा, दारामध्ये रांगोळी काढा, घरामध्ये सुगंधित स्प्रे किंवा पाणी, सकाळी जे मी मॅजिकल वॉटर सांगितलंय ते पाणी शिंपडा. उद्याच्या दिवशी घरात स्वच्छता ठेवा, फरशी मात्र पुसू नका. उद्याच्या दिवशी घरामध्ये वाद घालू नका, अपशब्द वापरू नका. लहान तुमच्या घरात मुलं असतील त्यांना काही झालं तरी उद्या मारहाण करू नका. दारात आलेले गाय असू दे, दारात आलेला पाहुणा असू दे, त्याला रिकाम्या हाती पाठवू नका. कारण उद्या 5वा गुरुवार आहे, मार्गशीर्षचा गुरुवार आहे, त्यात अमावस्या आहे. कोणत्या रूपाने आपल्या घरी देव येऊन एक घास खाऊन जाईल हे तुम्हालाही कळणार नाही. दारात आलेलं कुत्रं, मांजर काही येऊ देत तुमच्या दारामध्ये, त्याला थोडंसं काहीतरी खायला घाला. कुणी जर पाहुणा आला अचानक तर त्याला चहा पाणी विचारल्याशिवाय पाठवू नका. अशा प्रकारे उद्या तुम्हाला गुरुवार आणि अमावस्या, मार्गशीर्षातला गुरुवार, अमावस्या शेवट साजरी करायची आहे. उद्या डोकं धुवायचं का, तर नाही. उद्या फरशी पुसायची का, तर नाही. उद्यापन असेल तरी नाही. जे काही करायचं आहे ते आज करून घ्या. हे तुम्हाला मी सकाळच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय. फरशी पुसून घ्या, अगदी रात्र झाली असेल तरी केसही धुवून घ्या. ज्यांचा उद्या 4था 5वा दिवस वगैरे आहे त्यांनी आजच केस धुवा, म्हणजे तुम्हाला उद्या अडचण येणार नाही. आपला गुरुबळ खराब होतो. आणि त्यातूनही एखाद्या महिलेला केस धुवायचेच असतील तर चिमूटभर हळद पाण्यात घाला आणि केस धुवा.
चिमूटभर पाण्यामध्ये जर खूपच फरशी खराब असेल तर नाही हो, अशा ह्याच्यात आम्ही कसं बरं देव बसवू, अशी जर अडचण असेल चिमूटभर हळद पाण्यात घाला आणि त्या पाण्याने जेवढा भाग खराब आहे तेवढा तुम्ही पुसू शकता. तर अशा प्रकारे उद्या अमावस्या, गुरुवार, मार्गशीर्ष महिना तुम्हाला साजरा करायचा आहे. उद्या स्वामींच्या सेवेला खंड पडून देऊ नका, स्वामी सेवा अवश्य करा. उद्यापासून नव्याने सारामृत ज्यांना वाचन करत नाही त्यांनी सारामृताचं वाचन करायला सुरुवात करा. तुम्ही उद्यापासून नामस्मरण सुरू करू शकता. पौष महिना वाईट नसतो. पौष महिन्यात शाकंभरीचं नवरात्र येतं, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते. आमची कुलदेवी आहे त्याला गुप्त नवरात्री असं म्हटलं जातं. त्यामुळे पौष महिना कुठूनही वाईट नाही की पौष महिन्यात हे करू नका, पौष महिन्यात ते करू नका, असं काही नाही आहे. आपल्या मान्यावर प्रत्येक दिवस येतो. प्रत्येक दिवस हा काहीतरी चांगलं घेऊन येत असतो. बघा, आता समजा तुमच्या घरी दिवाळीचा दिवस आहे आणि एखादी वाईट घटना घडली. दिवाळी तर खूप शुभ असते, पण वाईट घटना घडली तर आपण काय म्हणणार आहे, दिवाळी अशुभ आहे का? आपला दिवस तो अशुभ आहे. प्रत्येक गोष्ट ही आपल्या नशिबात लिहिलेली असते. कुठलेही दिवस किंवा काही जास्त मानू नका, जास्त काही आयुष्याकडून तक्रारी करत बसू नका. जो दिवस येईल तो आनंदाने जगा. ज्या दिवशी जे करायचे ते करून घ्या. आयुष्य एकदाच येतं, आयुष्य पुन्हा पुन्हा कोणाला मिळत नाही. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लेडीजपर्यंत पोहोचवा ही नम्र विनंती करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.